इतर मागासवर्गीयांच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी महासंघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। महासंघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी मराठा समाजास घटनाबाह्य पद्धतीने आरक्षण देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा निषेध करण्यात आला। यापूर्वी माननीय बापट व माननीय सराफ आयोगाने या समाजास ओबीसी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला म्हणून राणे समितीने सोयीस्कर अहवाल देण्याची निर्मिती केली आहे, त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला। तसेच सर्वोच्च न्यायालयाने 9 वेळा व मुंबई उच्च न्यायालयाने 4 वेळा सांगितले असतानाही दडपशाही व दहशतीच्या मार्गाने राणे समितीची निर्मिती करून शासनाने ओबीसी सह भटक्या विमुक्त जाती विरुद्ध षडयंत्र रचले असून कुणबी व मराठा एक नाहीत हे संघटनांनी वेळोवेळी लक्षात आणूनही बोगस मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा संज्ञा देऊन देण्यात आलेले दाखले त्वरित रद्द करावेत, अशा रीतीने या समाजास राजकीय आरक्षणात प्रवेश करायचा असून 52% ओबीसीला 27% आरक्षण देण्यात आले। मात्र आजही खऱ्या ओबीसीना दिलेल्या सवलतींचा लाभ केवळ 1.75% मिळतो, कारण बहुसंख्य शासनकर्ते मराठा समाजाचे असल्यानेच हा अन्याय होत आहे। तसेच ग्रामीण भागात शासनकर्त्यांचा प्रभाव असल्याने ओबीसींना उपेक्षित ठेवण्यात आले आहे। ओबीसी जनगणना होऊ न देणे, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय नसणे, ओबीसीच्या मुलांना स्कॉलरशिप न देणे, नोकऱ्यांमध्ये प्रत्यक्षात आजवर 4.53% जागा भरणे, ओबीसी महामंडळास निधी न देणे इत्यादी अन्याय खऱ्या अर्थानं ओबीसीवर आजवर चालू असून ते प्रथम दूर करावे अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नारायण समिती ओबीसीच्या विरोधात आणि मराठ्यांना फॉर असणारी समिती नेमल्यामुळं आमच्या हक्कावर ओबीसीच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता जास्त असल्यामुळं आम्ही विरोधी मत नोंदवून या ठिकाणी आज धरण्यासाठी बसलो आहे। ही आंदोलन जी आम्ही पुण्यापासून सुरुवात केलेली आहे आणि हे महाराष्ट्रात संबंध पेटले जाणार आहे उद्याच्या भवितव्यात। आणि आमचे जे हक्क आहे ओबीसीसाठी आज ज्याप्रमाणे आम्हाला मिळत आहेत ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडूनही दिले जात नाही, त्यासाठी आम्ही हा प्रयत्नशील आहोत की ते आम्हाला यापुढे काळात पूर्णपणे मिळावे आणि आमच्या युवकांना त्याचा फायदा व्हावा ही यामागची पूर्ण भूमिका आहे। गेले अनेक वर्ष मराठा समाजाच्या हातामध्ये सत्ता आहे आणि तरी देखील मराठा समाजातील राजकीय संघटना मराठ्यांसाठी ओबीसींचं आरक्षण द्या अशा प्रकारच्या वल्गना करत आहेत, अशा प्रकारच्या मागण्या करत आहेत। वास्तविक एवढी मोठी सत्ता 1960 सालापासून असताना देखील तळागाळातला मराठा समाज गरीब राहतो कसा काय, असा आमचा मुळात प्रश्न आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये ओबीसींचे आम्हाला काही हक्क दिलेले आहेत त्या हक्कांच्या वरती त्यांना जर मराठा समाजाला जर ओबीसीचा वाटा दिला तर आमच्या हक्कांच्या वरती त्या गदा येणार आहेत। मुळातच आता निवडणुकीच्या निमित्ताने मराठा समाज हा कुणबी नसताना देखील खोटी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीची खोटी सर्टिफिकेट घेऊन त्याही राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी घुसायला सुरुवात केली। हळूहळू राजकीय क्षेत्रात घुसता महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपले पाय पसरायचे अशा प्रकारचं त्यांचं धोरण आहे आणि त्याला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन धरले। महाराष्ट्र सरकारने खरं म्हणजे ते फेटाळून लावायला पाहिजे, परंतु नारायण राणेंची समिती त्यासाठी स्थापन केली। नारायण राणेंची समिती ही स्थापन करता येत नाही। आत्ता ओबीसी आयोग अस्तित्वात आहे, ओबीसी आयोगाचं कामकाज चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये ओबीसीचा आयोग असताना देखील अशा प्रकारची समिती नेमणं हे 100% बेकायदेशीर आहे। तरी देखील महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचं बेकायदेशीर पाऊल उचललंय आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये धास्ती तयार झाली की अशा प्रकारचं सरकारच बेकायदेशीर कृत्य करतंय तर उद्या ओबीसींच्या मध्ये देखील वाटा देखील ते त्यांना बेकायदेशीररित्या का होईना देऊ शकतील। आणि म्हणून ओबीसींना जागृत करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन धरलेलं आहे।